स्वच्छता सप्ताह की उपलक्ष्य पर यहाँ इतनी बड़ी टूर्नामेंट रखी गई और इस टूर्नामेंट में पुष्पांजलि रावत मैम हमारे बीच आ चुकी है, उपस्थित है। क्रिक लाइव। देहू रोड कॅन्टोन्मेंट सॅनिटेशन विभाग त्यांचाही एक सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय। या चला एक या ठिकाणी यायचं आपल्याला सुद्धा, कारण आहे एक विशेष सम्मान या ठिकाणी। मैम, इसी मैदान से एक ऐसा खिलाड़ी है आज महाराष्ट्र टीम में खेल रहा है और एमपीएल में भी काफ़ी ज़बरदस्त परफॉर्मेंस दिया, मगर पिछले कुछ दिनों से इस ग्राउंड पर उसे खेलने नहीं मिल रहा था, मगर आपके हम शुक्रगुजार है क्योंकि आपके वजह से यहाँ टूर्नामेंट यहाँ खेलने मिला, देखने मिला। और इसी मैदान से एक खिलाड़ी ऐसा है आज महाराष्ट्र रणजी ट्रॉफी के दरवाजे पर है, निहाल तुसामत। मैम, आपसे विनती है आने वाले दिनों में यही खिलाड़ी आईपीएल में भी हम देखना चाहते हैं और भारतीय टीम में भी देखना चाहते हैं। इसी मैदान से अष्टविनायक विजन से शुरुआत की और आज काफी जबरदस्त परफॉर्मेंस दे रहे हैं निहाल तुसामत। इनका भी सम्मान पुष्पांजलि रावत मैम इनके शुभ हाथों से। ही देहू रोड क्रिकेटची ओळख आहे आणि आता आपण वैयक्तिक पारितोषिकांकडे वळतोय। पहले हम स्कूली बच्चे स्कूल क्रिकेट देखने मिला, शालेय क्रिकेट पाहायला मिळालं इंटर स्कूल, आणि त्याच्यामधील विजेते उपविजेत्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहेत। संपूर्ण टीम आलेले आहेत। स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत आपण ही छावणी परिषदेने टूर्नामेंट ठेवली। छावनी परिषद द्वारा स्वच्छता सप्ताह के उपलक्ष्य पर अभियान में बेस्ट बैटर है स्कूल क्रिकेट में रिपब्लिक स्कूल के विनय पवार। पुष्पांजलि रावत मैम, आपसे विनती है आपके शुभ हाथों से विनय पवार को सम्मानित किया जाएगा। आज स्कूल क्रिकेट में खेल रहा है, एक दिन भारत के लिए खेलेगा। हमारी सभी की शुभकामनाएं आपके साथ है। बेस्ट बॉलर स्कूल क्रिकेट रिपब्लिक स्कूल प्रतीक वाघमारे। बेस्ट बॉलर स्कूल क्रिकेट छावनी परिषद की इस टूर्नामेंट का हेमंत सर। प्लेयर ऑफ द टूर्नामेंट स्कूली क्रिकेट और वावडी साहेबांच्या शुभ हस्ते आपण तो पुरस्कार देऊयात। मॅन ऑफ द सीरीज स्कूल क्रिकेट सेंट जोसेफ खेळाडू आहे सुमेध चव्हाण। छावनी परिषद द्वारा एक बड़ी टूर्नामेंट यहाँ रखी गई, स्कूल क्रिकेट भी देखने मिला और सुमित चौहान सुमित हाँ सुमित स्कूल क्रिकेट पाहायला मिळालं आणि आज छावणी परिषदेने खूप चांगलं काम केलं की शालेय विद्यार्थ्यांना संधी इकडे दिली आहे, परंतु तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग तर घेतला, परंतु आज प्लेयर ऑफ द टूर्नामेंट मिळतंय, त्याबद्दल काय म्हणशील आणि ही कसं वाटलं या ठिकाणी ती स्पर्धा ठेवली गेली त्याबद्दल? पहिल्यांदाच सगळे टेनिस टुर्नामेंट खेळत होते, म्हणजे स्कूल टुर्नामेंट चांगलं ऑर्गनाईज केलं होतं। मजा आली खेळायला
तर हेच रिक्वेस्ट करतो मॅडमशी की हे असे टुर्नामेंट सारखं ठेवत जावा. थँक्यू. यस, खूप साऱ्या शुभेच्छा. येणाऱ्या कालावधीमध्ये तू सुद्धा अभ्यासाबरोबर क्रिकेटवर देखील लक्ष दे आणि खूप मोठा हो. स्कूल क्रिकेट रनर अप रिपब्लिक स्कूल, पूरी टीम को यहाँ हम आमंत्रित करना चाहेंगे. रिपब्लिक स्कूल और सर आप भी. और प्राइज लेने के बाद आपको यहीं रुकना है. शेलार साहेब या आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार द्यायचा आहे. रिपब्लिक स्कूल रनर अप स्कूल क्रिकेट. वाह, रिपब्लिक हाई स्कूल, आप सभी को आने वाले टूर्नामेंट के लिए बहुत सारी शुभकामनाएं. पुष्पांजलि मैम के ओर से भी. विजेता सेंट जोसेफ विनर स्कूल क्रिकेट. स्वच्छता अभियान के उपलक्ष्य पर छावनी परिषद द्वारा जो टूर्नामेंट रखी गई थी और उस टूर्नामेंट में स्कूल क्रिकेट के चैंपियन है सेंट जोसेफ. सेंट जोसेफ टीम, सुमित चौहान. और इस स्कूल क्रिकेट के चैंपियन छावनी परिषद द्वारा स्वच्छता सप्ताह के उपलक्ष्य पर जो टूर्नामेंट रखी गई थी उसके चैंपियन है सेंट जोसेफ. सभी से विनती है इन सभी बच्चों के लिए जोरदार तालियां हो जाए. और एक प्रदर्शनीय मैच हो गई थी. एग्जीबिशन मैच में जो टीम देव रोड पुलिस स्टेशन वर्सेस देव रोड कैंटोनमेंट बोर्ड, और उस मैच में रनर अप टीम रही थी देव रोड पोलीस. और वावळे साहेब, तुम्हाला विनंती असेल, पोलीस स्टेशन टीम रनर अप राहिली होती आणि पोलिसांच्या वतीने तुम्हाला ही ट्रॉफी या ठिकाणी घ्यायची आहे. बाळासाहेब शेलार साहेब, आपणास विनंती आहे, आपण पोलीस टीम कॅन्टोनमेंट बोर्डच्या विरुद्ध रनर अप राहिली होती आणि त्याबद्दल मात्र आपण या ठिकाणी पोलीस टीमचा सन्मान करतोय. और एग्जीबिशन मैच की विनर टीम देव रोड कैंटोनमेंट बोर्ड छावनी परिषद ट्रॉफी में, और छावनी परिषद टीम विनर रही थी एग्जीबिशन मैच में पुलिस के खिलाफ. और यह चैंपियन टीम छावनी परिषद कैंटोनमेंट बोर्ड. पुष्पांजलि रावत मैम के शुभ हाथों से कैंटोनमेंट बोर्ड एग्जीबिशन मैच की विजेता टीम, इस टीम को सम्मानित किया जा रहा है. बहुत बहुत बधाई. और इस टूर्नामेंट का नरेंद्र महाजनी सरांना विनंती, आपण या ठिकाणी यायचं आहे आणि इंडिव्हिज्युअल प्राइज या स्पर्धेतील बेस्ट बॅटर आणि या छावणी परिषदेच्या टूर्नामेंटचे बेस्ट बॅटर राहत आहेत सिक्सर किंग मयूर कारंडे. सिक्सर किंग मयूर कारंडे. मयूर आहेत का? सिक्सर किंग मयूर कारंडे. हा, आणि हा डाटा सगळा ऑनलाईन काढलाय, त्यानुसार वैयक्तिक पारितोषिकं दिली गेलेली आहेत क्रिकेट टाइमच्या टीम कडून. मयूर कारंडे बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर. हा, प्रकाशजी शेलार साहेब, आपण पुरस्कार द्यायचा आहे बेस्ट बॉलर. आणि या टूर्नामेंटचे बेस्ट बॉलर आहेत छावणी परिषद टूर्नामेंट
आलमभाई पठाण टीमचे महेश शिंदे. हे तिन्ही प्राइस काढताना ऑनलाईन डाटा चेक केला आणि त्यानुसार काढले गेलेले आहेत, याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे. बॅटिंग बॉलिंग दोन्ही परफॉर्मन्स या ठिकाणी चेक केला गेलेला आहे. महेश शिंदे सिंहगड करंडकचे ऑर्गनायझर देखील. आणि पुढचा प्राइज आहे मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, छावणी परिषद ट्रॉफी. या स्पर्धेत ज्यांनी बॅटिंग बॉलिंग दोन्ही जबरदस्त केलं आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार घेतलेला आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, छावणी परिषद ट्रॉफी, मॅन फ्रॉम हा शिवरे, प्रफुल्ल पाटील, पिंट्या, अलिबाग, डिस्ट्रिक्ट रायगड. अलिबाग वरून आलेला पिंट्या पुण्यात आला आणि पिंट्याने पुण्यात सुद्धा धुमाकूळ घातला. प्रफुल्ल पाटिल, हेमंत सर आपके शुभ हाथों से ये ट्रॉफी दी जाएगी. प्रफुल्ल पाटिल पिंट्या मॅन ऑफ द सिरीज. अलिबागचा किंग पुण्यामध्ये सुद्धा धुमाकूळ घालताना पाहिला मिळाला. ओव्हर 40 गटातून पुढे आले प्रफुल्ल पाटिल आणि काय जबरदस्त परफॉर्मन्स दिलाय, जबरदस्त. आणि मातोश्री लोन 5th प्राइज, 5वा क्रमांक. या स्पर्धेतील 5वा पुरस्कार आहे. ज्या संघाने देखील जबरदस्त परफॉर्मन्स दिला, मानाची स्पर्धा आहे, प्रत्येक दिवशी एक बेस्ट टीम वरती आली आणि या स्पर्धेमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स दिला ज्या टीमने, मातोश्री 11 ही टीम. या मातोश्री 11 मांडवगण, फराटा आणि पारगाव या दोन्ही टीम एकत्रित खेळल्या आणि या मानाच्या स्पर्धेमध्ये, एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या दोन्ही गावाचा डंका रणजित फराटे आपण सुद्धा आणि त्याच बरोबरीने खूप चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी पाहायला मिळाला. टीम मातोश्री दोन्ही ओनरचे देखील आम्ही आभारी आहोत. नितीन अल्लाट साहेब आणि धीरज गायकवाड आपलं देखील अभिनंदन. 5वा क्रमांक आपल्याला जातोय आणि 20,000चा पुरस्कार. त्यानंतर या ठिकाणी 4थ क्रमांक चॅलेंजर देहू या देहू 11. काय देहू मुलं खेळली, 62 धावा कुठल्या होत्या आणि त्यामध्ये उमेश नायडू यांच्या 34 होत्या. सगळे चांगले खेळले. देहू टीम या 4थ्या नंबरचा पुरस्कार या ठिकाणी पाहायला मिळतोय. टीम देहू अमोल दादा असतील, हे सगळे चांगले खेळलेले आहेत. सचिन निंबाळकर सर आपलं देखील विशेष कौतुक, कारण या टीमच्या पाठीमागे आपण सुद्धा आहात आणि आपलं सुद्धा सहकार्य लाभलेलं आहे. सचिन निंबाळकर सर, देहू टीम आपलं देखील अभिनंदन आणि या ठिकाणी आमंत्रित करतोय. पुढचा पुरस्कार क्रमांक 3 आरसी अलिबाग. या आरसी अलिबाग संपूर्ण टीम या, कारण पुण्यामध्ये येऊन काल महाराष्ट्रातील नामवंत संघांमधून आज आपण, चला या सगळे या. हम कैंटोनमेंट बोर्ड के आभारी है क्योंकि इतना बड़ा टूर्नामेंट आपके द्वारा यहाँ ऑर्गेनाइज किया गया है और आशा करता हूं मैम आने वाले हर साल में इतनी बड़ी एक टूर्नामेंट तो होनी चाहिए कैंटोनमेंट बोर्ड की तरफ से. और हो सके तो उससे ज्यादा. हाँ, और दूसरा क्रमांक ज्या टीमचे देखील जबरदस्त परफॉर्मन्स दिला, 50,000चा पुरस्कार मिळाला. श्रीतेज करंडकाची जशी चर्चा झाली तशी श्रीतेज टीमची ही चर्चा आहे. सचिन शेठ, लालदास तापकीर आणि कंपनी, विशाल कांबळे या आणि संपूर्ण टीम उपविजेते. टीम उपविजेते 50,000 रनर अप छावणी परिषद टूर्नामेंट, शेरू लोहार, निहाल तुसामल, सुधीर साबळे आणि रनर अप अंतिम उपविजेता
पुष्पांजलि रावत मैम, आपसे विनती है 2 शब्द इस टूर्नामेंट के बारे में। नमस्कार आप सभी लोगों को। और जैसे कि आप सबको पता है, ये प्रोग्राम यहाँ स्वच्छता ही सेवा के उपलक्ष्य में किया गया है। हम लोगों को भी बहुत ये देख के खुशी हुई कि यहाँ पे बहुत सारे बच्चे इतने अच्छे ढंग से खेलते हैं कि हम भी चाहते हैं कि ये हर साल हो और मे भी साल में 2 बार भी हो। बट मेरी आप सभी से यही रिक्वेस्ट रहेगी कि आप स्वच्छता का पार्ट जो आप लोगों को इतने टाइम से सिखाया जा रहा है, स्वच्छता की जो हम प्लेज लेते हैं हर सुबह मैच शुरू होने से पहले, उसको आप हमेशा हमेशा अपना इम्प्लीमेंट करें और भारत को एक स्वच्छ और सुंदर छावनी बनाएं और देहू रोड को एकदम सुंदर और स्वच्छ छावनी की तरह लेके जाएं। धन्यवाद। आणि आम्ही छावणी परिषदेचे तर आभारी आहोत आणि सगळे खेळाडू, सगळे ऑर्गनायझर आपलं देखील अभिनंदन। आणि आता पहिला क्रमांक या आलमभाई पठाण वारजे, चॅम्पियन लखपति, 1 लाख की इनामी राशि। आलमभाई पठाण, टीम वारजे, जबरदस्त परफॉर्मन्स। श्रीकांत कुणे, धनंजय बांद्रे, बबलू पाटील, धनंजय, चेतन, महेश शिंदे, संदेश पाटे, हे सगळेच खूप चांगले खेळले। तालुका निहाय गटातून बाजी मारली। मयूर कारंडेचे 6 लक्षात राहतील आणि सगळेच या स्पर्धेतील आठवणीत राहण्यासारखं भरपूर काही आहे। आणि आपण या क्रीडा स्पर्धेचा घटक झालात। आयोजकांनी सुद्धा खूप चांगली मेहनत घेतली, त्याबद्दल त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत। ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं सगळ्यांचं मनापासून आभार। चुकून नाव घ्यायचं राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो। आणि या स्पर्धेचे चॅम्पियन आलमभाई पठाण अँड कंपनी, टीम वारजे, विनर लखपति, 1 लाख। धन्यवाद आपल्या सगळ्यांचे। और आप सभी के हम शुक्रगुजार रहेंगे मैम। इसी तरह से आने वाले समय में भी टूर्नामेंट और आपका सभी का सहयोग रहेगा हमें। आणि सगळ्यांचं देखील मनापासून आभार। चांगली टूर्नामेंट या ठिकाणी पार पडली। या वर्षी साठी थांबू, परंतु पुढल्या वर्षी स्वच्छता अभियानांतर्गत पुन्हा भेटूयात। धन्यवाद। मी चांगली कॉमेंट्री केली त्याबद्दल तुमचंही धन्यवाद। धन्यवाद शेलार साहेब। या टूर्नामेंटसाठी सूत्रसंचालन करणारे मुंबईचे चंदू शेटे सर यांचा सत्कार भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब शेलार यांच्या हस्ते करत आहे। आमचे सगळे बक्षीस दाते आहेत, त्यांचे देखील आम्ही मनापासून आभार। ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी सहकार्य आम्हाला केलं, मग श्रीकांतजी देसाई असतील, रवींद्रप्पा बेगडे साहेब ज्यांच्याकडून 1 लाख रुपयाचा पुरस्कार मिळाला, बाळासाहेबजी शेलार साहेब 25,000चा पुरस्कार ज्यांच्याकडून मिळाला, हनुमंत लक्ष्मण कुंजवणे साहेब असतील किंवा गणेश जुनवणे यांच्याकडून देखील 25,000चा पुरस्कार आणि त्याचबरोबरीने पंचम पुरस्कार ज्यांच्याकडून मिळालेला आहे। कैलासवासी शिवसाम तुकाराम पोळे यांच्या स्मरणार्थ आणि माणिकराव नरहरी शिंदे सर यांच्या स्मरणार्थ या सगळ्यांचं मनापासून आभारी आहोत। आणि कैलासवासी सुरेश दत्तोबा दाभाडे नाना यांच्या स्मरणार्थ आणि कैलासवासी